श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 10 जून 2025 वार मंगळवार या दिवशी आहे वटसावित्री पौर्णिमा. तर या दिवशी वटसावित्रीची व्रतकथा ऐका किंवा नक्कीच वाचा, तरच वटसावित्रीचं व्रत जे आहे ते पूर्ण होतं. तर काय आहे या वटपौर्णिमेची वटसावित्रीची कथा, तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सत्यवानासाठी मृत्यूशी लढणाऱ्या सावित्रीच्या प्रेमाची आणि श्रद्धेची कहाणी म्हणजेच वटसावित्रीचं व्रत. तर सावित्री आणि सत्यवानाची प्रेरणादायी कथा आणि त्या व्रताचं महत्त्व काय आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात वटपौर्णिमा साजरी केली जाते. सुवासिनी स्त्रिया ह्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमा ही साजरी करत असतात. त्याचबरोबर या दिवशी वटसावित्री व्रताची जी कथा आहे ती आवर्जून ऐकावी किंवा वाचावी, जेणेकरून तुम्ही जे काही व्रत केलं आहे ते पूर्ण फळ जे आहे ते याने मिळतं. तर यंदा 10 जून 2025 वार मंगळवार या दिवशी वटसावित्री हा सण साजरा केला जाणार आहे. तर वटसावित्रीची व्रताची कथा काय आहे, तर फार वर्षापूर्वी भद्रदेश नावाच्या राज्यात अश्वपत नावाचा राजा आणि त्याची राणी मालवती ही राहत होती. त्यांना एक सुंदर आणि तेजस्वी कन्या होती जिचं नाव सावित्री असं होतं. सावित्री ही लहानपणापासूनच खूप बुद्धिमान, धर्मप्रिय आणि सुंदर होती. जेव्हा सावित्री ही विवाहयोग्य वयाची झाली तेव्हा राजाने तिला स्वतःसाठी वर निवडण्याची मुभा दिली आणि तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजकुमाराला आपला वर म्हणून निवड केली. सत्यवान हा वनवासी राजा द्युतसेनचा मुलगा होता, जो काही कारणांमुळे आपले राज्य गमावून सहकुटुंब जंगलात राहत होते. पण एक गोष्ट होती जी सर्वांना चिंतित करत होती, ती म्हणजे एका भविष्यवाणीनुसार सत्यवानाचा मृत्यू 1 वर्षाच्या आतच होणार होता. पण सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि सत्यवानाशी लग्न केलं. सावित्रीचं लग्न झाल्यानंतर ती आपल्या पतीसह आणि सासू सासऱ्यांसह जंगलात राहायला लागली. ती सगळ्यांची मनापासून सेवा देखील करत होती. ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता त्या दिवशी सावित्रीने उपवास केला आणि वटवृक्षाखाली बसून पूजा देखील केली. सत्यवान जेव्हा लाकूड आणण्यासाठी जंगलात गेला तेव्हा सावित्रीही त्याच्यासोबत गेली. काही वेळानंतर सत्यवानच्या डोक्यात खूप वेदना होऊ लागल्या आणि तो सावित्रीच्या मांडीवर विसावला. तेव्हाच यमराज, मृत्यूचे देव, त्याचा प्राण घेण्यासाठी आले. सावित्रीने यमराजांचा पाठलाग केला आणि त्यांना विनंती देखील केली की त्यांनी सत्यवानाची आत्मा परत द्यावी. यमराज म्हणाले की हे नियमांच्या विरुद्ध आहे, पण सावित्रीच्या शहाणपणाने, प्रेमाने आणि तिच्या हट्टामुळे ते प्रभावित झाले. त्यामुळे त्यांनी तिला 3 वर मागायला सांगितले. सावित्रीने पहिल्या वरामध्ये तिच्या सासऱ्यांचं हरवलेलं राज्य मागितलं, दुसऱ्या वरामध्ये सासू सासऱ्यांच्या डोळ्यांची दृष्टी मागितली आणि तिसऱ्या वरामध्ये स्वतःसाठी संतानप्राप्ती मागितली. यमराजांनी सुरुवातीला काहीही विचार न करता सावित्रीला तिने मागितलेले 3 वर दिले. पण जेव्हा तिने 100 मुलांची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सत्यवान जिवंत नसेल, तर हे शक्यच नाही. त्यांना समजले की सावित्रीचे प्रेम हे खोल आहे आणि निर्धार देखील हा मजबूत आहे. तिच्या समर्पणाने आणि शुद्ध भावनेने यमराजही भारावून गेले. त्यांनी तिच्या प्रेमाची कदर केली आणि सत्यवानाला पुन्हा जीवदान दिले. या प्रकारे सावित्रीच्या प्रेमाने आणि तपामुळे सत्यवानाचा मृत्यू टळला
आणि तेव्हापासून प्रत्येक महिलांनी सावित्रीप्रमाणे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटसावित्रीचा उपवास सुरू केला आणि वटवृक्षाची पूजा केली जाते, जो दीर्घ आयुष्य आणि अटळ प्रेमाचे प्रतीक मानलं जातं. तर ही छोटीशी कथा होती वटसावित्रीची. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.